राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2026 मधील महत्त्वाचा योग गुरुपुक्षामृत योग केव्हा आहे, त्या दिवशी काय करावे हे पाहणार आहोत. मी आपल्यापर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवत आहे. आवडल्यास ज्यांना भारतीय संस्कृतीवर गर्व आहे त्यांना शेअर करून खारीचा वाटा उचला. तर हे नक्षत्र ज्यावेळी गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुक्षामृत असे म्हणतात. ज्याप्रमाणे सिंह हा सगळ्या जंगलाचा राजा आहे, तसाच गुरुपुक्षामृत योग देखील सगळ्यात मोठा योग मानला जातो. म्हणूनच 27 नक्षत्रांमध्ये हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सुरुवात केलेल्या कोणत्याही कार्याला यश मिळण्यास मदत मिळते. तर या वर्षी म्हणजेच 2026 मध्ये पहिला गुरुपुक्षामृत योग 23 एप्रिल 2026 वैशाख शुद्ध सप्तमीला आहे. रात्री 8:57 दुसऱ्या दिवशी सकाळी 6:17 आहे. पुष्य नक्षत्र हे शनीचं शुभ नक्षत्र आहे. पुष्य म्हणजे भरण पोषण करणारा. हे नक्षत्र अत्यंत शुभ आणि कल्याण करणारे मानले जाते. तसेच आपल्याला नव ऊर्जा सुद्धा मिळते. पुष्य नक्षत्र अनेक कामांसाठी शुभ मानले गेले आहे. तरी सुद्धा हे नक्षत्र विवाहासाठी योग्य मानले जात नाही. मात्र गुरुपुक्षामृतच्या दिवशी जी गोष्ट करतात त्याला अमृत मिळते व ती डबल होते असे म्हणतात. ती द्विगुणित होते, तिच्यात वाढपत होते. म्हणून या दिवशी कोणत्याही वस्तू खरेदी केल्या त्या वाढतात असं म्हणतात. आणि म्हणून पूर्वापार आपल्याकडे सोनं खरेदी करण्याची विशेष परंपरा आहे. तसं आपण आपल्या ऐपतीप्रमाणे 1 गुंज, 1 मिलीग्राम, 1 ग्राम, 1 तोळा जेवढं शक्य असेल तेवढं सोनं घ्यायला हवं. जसं सोनं वाढतं तसंच नामस्मरण, वाचन, पठन, मनन, ध्यान, धारणा, दान, धर्म तुम्ही जे काही कराल ते डबल ट्रिपल तुम्हाला मिळते. थोडक्यात म्हणजे गुरुपुक्षामृत योग म्हणजे बोनस मिळण्याचा दिवस. दान धर्माचे खूप महत्त्व आहे. एखाद्या योग्य त्या व्यक्तीला, गरजू व्यक्तीला शक्य असेल त्या प्रकारे मदत करावी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामस्मरण भरपूर करा. कोणतेही नाम जप जे गुरूंकडून मिळाले असेल ते तुम्ही घेऊ शकतात. भक्तीसाठी, उपासनेसाठी, शुभ कार्यासाठी, आरंभ करण्यासाठी हा दिवस खूप छान उत्तम असतो. शक्य असल्यास गुंजभर तरी का न हो सोनं खरेदी करावे. तिळतिळ करून 5-10 वर्षात भरपूर होते आणि वेळ प्रसंगाला उपयोगी पडते आणि यामुळे प्रत्येकाला बचतीची सवय लागते. या दिवशी धनचे देवता कुबेरचे पूजन नक्की करावे. गुरुपुष्यामृत या शब्दाची फोड केल्यानंतर गुरु आणि पुष्य असा होते. गुरु याचा अर्थ अधिक ऊर्जा आणि बल देणारा असा आहे. त्यामुळेच हा दिवस फार महत्त्वाचा आहे. सोन्याच्या दुकानात या दिवशी खरेदीचा वेग जास्त असतो. या दिवशी गुरुपुष्यामृत सोनं खरेदी करण्यासाठी रात्री 8:57 गुरुपुष्यामृत योग सुरू होत आहे. 8:57 रात्रभरापर्यंत दुसऱ्या दिवशी 6:17 पूजा, पाठ, जप, सोने खरेदी करा. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.